नागपंचमीचा दिवस होता आणि आई बसली होती दादाला मांडीवर घेऊन आणि ते असं असं थंड करत होती दूध. आणि काय चमत्कार सांगायचं तुम्हाला. खरंच आता मी काय काय सांगू. मी स्वामींना स्मरून सांगते की तुम्हाला की या घटना घडलेल्या आहेत माझ्या माहेरामध्ये. आपल्या दाराला अशी चौकट असते आणि चौकटीतून असं वर्ण तो नाग आला साप वगैरे नाही, नाग आला असा आणि चौकटीने भला मोठा होता तो आला आणि त्यांनी उमरा असतो ना आपला, पूर्ण उमरावर पसरला आणि तिथून असं परत वर गेला आणि त्यांनी असा फणा काढला. आईची ततपापा झाली की आता काय करणार, आता माझं बाळ. आणि खरं तर सांगायचं म्हणजे की आधी तिला 4 मुली झालेल्या आणि 4 मुलींच्या पाठीवर आमचा दादा झालेला. म्हणजे ते किती कौतुकाचं असेल बघा. आणि तिची काय, मी हसते आता, खरं नाही हसायला पाहिजे, पण त्यावेळेला तिची काय घाबरून उडाली असेल. तिने असा विचार केला की तो मला जरी त्यांनी दंश केला पायाला तरी चालेल, कारण त्यांनी असं फणा काढलेला होता, असा पूर्ण उमऱ्यावर होता तो फणा असा काढलेला होता की मला दंश केला तरी चालेल, पण मी माझ्या बाळाला वाचवणारच, माझ्या मुलाला वाचवणार. आईची माया कशी असते ना हो. कशी माझी आई खूपच छान होती खरंच. आणि तिने तसंच केलं. तिने आमच्या दादाला असं उचलून घेतलं असं वर केलं की तो असं वर पण नाही आला पाहिजे. आणि तिथून जी तिने घराच्या आतून जी जम घेतली उमऱ्याच्या बाहेरच एकदम दादाला घेऊन, आणि मग ती वाड्यामध्ये ओरडत सुटली. आम्ही देशपांडे वाड्यामधले राहणारे, ती तिथून जी ओरडत सुटली काय सांगू तुम्हाला. अहो आई ती आई असते हो. माऊली माझी खरंच आई. आमच्या दादाचा जीव वाचवला हो तिने.